आजचा मुद्दा आहे बजेटवर। काल झालेल्या पावसाळी अधिवेशनमध्ये योजनांचा पाऊसच पडला आहे। चांगला आहे वाईट आहे, योजना कशा आहे तो भाग वेगळा आहे, पण योजनांचा काल पाऊस पडला हे मात्र नक्की। आता कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्यातील काय पॉईंट्स आहेत, काय मुद्दे आहेत ते आपण एकदा बघू। तर पहिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण। मुख्यमंत्री लाडकी बहीण, स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे। एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रिया आपल्याला समाजात पाहायला मिळतात, म्हणून आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणत आहोत, असे अजित पवार म्हणाले। ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। 21 ते 60 वर्ष वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येईल। दरमहा 1,500 रुपये। यासाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येईल। 46,000 कोटी। तर या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे। या बजेटमध्ये अजून एक महत्त्वाची घोषणा झाली, ती म्हणजे राज्यामध्ये 10,000 पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येणार आहे। 10,000 पिंक रिक्षा। आता या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही योजना आणल्या आहेत, त्या आपण बघू। तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। 15,000 कोटींचा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी। तर हा एक योजनेचा भाग आहे। व तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील 8,50,000 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली। तसं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी भरपूर योजनेचा लाभ इथे होणार आहे। जर अजून एक बघितलं तर गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार आहे। प्रति लिटर 5 रुपयाचे। व तसेच राज्यातील 47,41,000 शेती पंप ग्राहक या सर्व शेतकऱ्यांची वीज माफीची घोषणा सरकारने केली। सरसकट नाहीये, शेती पंप ग्राहक जे आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ते एकूण आहेत 47,41,000, सरसकट नाही। तर चला अर्थसंकल्पातील पुढील योजनेकडे जाऊ। तर याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी सुद्धा काही योजना आलेल्या आहेत, ते आपण एकदा वाचू। वारकरी संप्रदायासाठी प्रतिदिंडी 20,000 रुपयाचा निधी व तसेच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार। परत एकदा, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे। आणि तसेच वारकरी संप्रदायासाठी प्रतिदिंडी 20,000 रुपयाची निधी मंजूर झाली। व तसेच पंढरपूरच्या वारीला युनेस्को नामांकनाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, पंढरपूरच्या वारीला। आणि तसेच वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी ही सुद्धा होणार आहे। वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी सुद्धा होणार आहे, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे। आणि निर्मल वारीसाठी 36 कोटीचा निधी, निर्मल वारीसाठी 36 कोटीचा निधी। तर या प्रकारे अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी काही योजना आलेल्या आहेत। तर पुढील आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आहे, वर्षाला 3, पण पात्र कुटुंबाला। आणि तसेच राज्यातील 52,16,412 कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे। 52,16,412। भरपूर योजना आलेल्या आहेत, त्या आपण बघतोच आहे। आता पुढील आहे की ठाणे मुंबई नवी मुंबईत पेट्रोल डिझेल हे 65 पैशानं स्वस्त झाले। कुठे कुठे बघून घ्या, ठाणे मुंबई नवी मुंबईत इथे पेट्रोल डिझेल स्वस्त, ते पण 65 पैसे स्वस्त झाले। आता पुढील, विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता 75,000 ऐवजी 10,000 रुपयाचा शुल्क लागणार। विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी जिथे तिथे 75,000 लागत होते, तिथे आता 10,000 लागणार। पुढे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबाला लागू। तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किमीचे रस्ते बांधणार आहे। 23,000 किमीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत। तर पुढील योजनेकडे जाऊ। दुर्बल घटकांसाठी विविध योजना आलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना, धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना आलेली आहे। पहिल्या टप्प्यात 34,400 घरं बांधणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 34,400 घरं। तर पुढील योजनेकडे जाऊ आपण आता। तर भरती प्रक्रिया आणि सर्व शासकीय योजनेमध्ये स्त्री पुरुषांसोबत तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध होणार आहे। म्हणजे जे आपण फॉर्म वगैरे भरतो तिथे स्त्री पुरुष तर राहतच, पण तृतीयपंथी हा लिंग सुद्धा तिथे एक ॲड होणार आहे, एक ऑप्शन
ते आपण महत्त्वाचा भाग आहे. तर अजून भरपूर योजना आहेतच, ते तुम्ही ऑफिशियल साईटवर बघू शकता. एवढ्याच योजना नाही आहे, भरपूर योजना आहे. अर्थसंकल्पामध्ये काल जे मांडण्यात आले त्याच्यामध्ये भरपूर योजना आहे. तर एक प्रकारे आपण योजनांचा पाऊस पडला असं म्हणू शकतो. म्हणजे महिलांसाठी, युवांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व वर्गांसाठी आश्वासनाची खैरातच आहे. पूर्ण होते अपूर्ण होते तो भाग वेगळा, पण भरपूर घोषणा झालेल्या आहे. आता भरपूर म्हणजे अर्थसंकल्प बजेट 2024 याच्यामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. योजनांचा भरपूर पाऊस पडला आहे. आता ते सत्यात उतरता का भोंगळा पाऊस म्हणून फक्त तसंच निघून जातं ते आपल्याला पुढे बघावं लागणार. या बजेटबाबत तुमचे मत नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद. आणि हो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. थोडक्यात आहे पण योजना पोहोचल्या पाहिजे. भरपूर योजना आहे, ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता. सबस्क्राईब करा. धन्यवाद.